नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले शिक्षक भरती मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी देणार आहोत. ती म्हणजे शिक्षक भरतीतल्या लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी हालचाली या सुरू झाल्या आहेत व येणाऱ्या काळात लवकरच शिक्षक भरती ही अत्यंत वेगाने करण्यात येणार आहे. मित्रांनो, तत्पुरते एक सांगू इच्छितो की अनेक मुलं निगेटिव्ह कमेंट करतात की चुकीची माहिती देत नका जाऊ. पण मित्रांनो, एक सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर पूर्णतः दिलेली माहिती ही खरी असते. काल व्हॅकन्सीज किती असते याबद्दल मी अंदाजे सांगण्याचा प्रयत्न केला होता व तशी माहिती देखील मला मिळाली होती व आज ती माहिती पेपरात आली आहे. त्यामुळे मित्रांनो, दिलेली माहिती ही पूर्णतः खरी असते. तसेच जागा किती असतील हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील. मित्रांनो, मागील 8 वर्षापासून राज्यात शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे सरकारने यावेळेस शिक्षक भरती करण्याची योजले आहे. त्यामुळे 8 वर्षानंतर प्रथमच शिक्षक भरतीसाठी मुहूर्त हा लागलेला आहे. बहुप्रतीक्षित असलेले पवित्र पोर्टल हे लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यावर रिक्त पदांची माहिती देखील जाणार आहे. रिक्त पदांची माहिती ही सध्या गोळा करण्याचे काम चालू असून 5 जूनपर्यंत ही माहिती पूर्णतः जमा करून लवकरच पोर्टलवर ती देखील टाकली जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच पोर्टल सुरू होऊन त्यावर शिक्षक भरतीसाठी फॉर्म देखील मागवले जाणार आहेत व लवकरच भरती प्रक्रिया सुरू करून जून अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की 22,000 जागा या भरण्याचे योजले आहे. त्यानुसार आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार असे ठरवण्यात आले आहे की 22,000 जागा भरली जाण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, प्रत्यक्षात जागा किती भरतात हे पाहणे उत्सुकताचे ठरेल. कारण अनेकडे अनेक घोषणा केल्या गेल्यात, परंतु प्रत्यक्ष कार्यवाही अजून होताना दिसत नाही. त्यामुळे जागा किती भरतील ते प्रत्यक्ष पोर्टल चालूशिवाय समजणार नाही. त्यामुळे मित्रांनो, 22,000 जागा जर भरल्या तर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी ठरू शकते. मित्रांनो, पुढची बातमी आहे ती म्हणजे टी-ई-टीच्या संदर्भात. टी-ई-टीतून शासनाला मिळाले 70 कोटी. हजार रुपये खर्च करून डी-एड, बी-एडची पदवी घेऊन नोकरी नाही. भविष्यात शिक्षक भरतीसाठी लागणारी टी-ई-टी परीक्षा किती वेळा, किती वर्षे द्यायची आणि पास होईल नोकरीची हमी नाही. मग आमच्या पदरात काय? असा प्रश्न टी-ई-टी परीक्षार्थ्यांसमोर आहे. मित्रांनो, अनेक वर्षापासून टी-ई-टीची परीक्षा होऊन देखील शिक्षक भरती होत नाही. परंतु यंदा शिक्षक भरतीसाठी मुहूर्त लागला असून लवकरच शिक्षक भरती होणार असल्याची चिन्हे समोर येत आहे. त्यामुळे यंदा तरी शिक्षक भरती होईल ही अपेक्षा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करा. तसेच काही शंका असतील ते सुद्धा टाईप करा, जेणेकरून त्यांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.